काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अमरावतीतील जळीत कांड कंपनीचे आधीच प्रकार समोर आले होते असं वानखेडेंनी म्हटलंय। या कंपनीचं कांड 2022 मध्ये समोर आलं होतं असं वानखेडेंनी म्हटलंय। या कंपनीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता काँग्रेसचे खासदार वानखेडेंनी केली। कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं वानखेडेंनी सांगितलं। एकत्रच विषय होते, साधारणतः निधी असेल किंवा आपल्या मतदारसंघातील प्रश्न असतील, परंतु या संदर्भात अमरावतीमध्ये जे जळीत कांड झालं, डफरीनमध्ये जे 3 बालकं निष्पाप 3 बालकं जळून खाक झाले, त्या संदर्भात जी कंपनी आहे शिरल, ती कंपनी वारंवार त्या कंपनीचे तसे स्फोट झालेले आहेत। यापूर्वी 2022 ला सुद्धा त्या जळलेल्या होत्या आणि आज त्यावेळेस जीवितहानी झाली नव्हती, पण यावेळेस जीवितहानी झाली, म्हणून ती कंपनी ब्लॅकलिस्ट करणे, त्या कंपनीवर गुन्हे दाखल करणे, या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले। त्यांनी ती कंपनी ब्लॅकलिस्ट करतो आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करतो हे ठोस आश्वासन या निमित्तानं त्यांनी दिलं। आज विषय